अजित पवारांची राजकीय कारकीर्द मोठी राहिली आणि तितकीच दमदार राहिली। जवळपास 45 वर्षांची ही कारकीर्द। या कारकिर्दीत दादांनी अनेक महत्त्वाची मोठी पदं भूषवली, किंबहुना त्या पदांची प्रतिष्ठा दादांनी वाढवली सुद्धा। दादांच्या कारकिर्दीवर, दादांच्या कार्यशैलीवर एक नजर टाकूया। महाराष्ट्रातील कर्तबगार नेते आणि मंत्र्यांच्या यादीत अजित पवार यांचं नाव पुढची अनेक दशकं अग्रणी स्थानावर असेल। ग्रामीण महाराष्ट्रातून आलेलं एक कणखर नेतृत्व म्हणजे अजितदादा। कृषी, सहकार, ग्रामविकास, अर्थ, नियोजन, जलसंधारण, शहर विकास, कायदा सुव्यवस्था या सर्व क्षेत्रांचा दादांचा गाढा अभ्यास होता। प्रशासनावर मजबूत पकड होती। कायदे, नियम, उपनियम हे तर जणू दादांच्या ओठांवर असायचे। आपल्या 44 वर्षांच्या कारकिर्दीत दादांनी अनेक पदं भूषवली। वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी दादांचं सार्वजनिक जीवनात पदार्पण झालं। 1982 मध्ये अजित पवार एका साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडले गेले। त्यानंतर 1991 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले आणि पुढची 16 वर्ष त्या पदावर राहिले। त्याच वर्षी निवडणुकीच्या राजकारणात त्यांनी प्रवेश केला। 1991 मध्ये अजित पवार लोकसभेवर निवडून गेले, मात्र काही महिन्यातच काकांसाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला। काही दिवसातच बारामती पोटनिवडणूक लागली आणि अजित पवार पहिल्यांदा आमदार झाले। त्यानंतर सलग 8 वेळा अजित पवार बारामतीचे आमदार राहिले। 1992 मध्ये दादा ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्रीपदी विराजमान झाले। 1999 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर अजित पवार जलसंधारण मंत्री झाले। 2003 मध्ये त्यांच्याकडे ग्रामविकास खात्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला। 2004 मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे जलसंधारण खातंच देण्यात आलं। 2009 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी तिसऱ्यांदा सत्तेत आली। अजितदादांकडे यावेळी जलसंधारणासोबतच ऊर्जा खातं सुद्धा दिलं गेलं। नोव्हेंबर 2010 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। त्यासोबतच त्यांच्याकडे अर्थ, नियोजन आणि ऊर्जा खातं दिलं गेलं। अजित पवार यांनी एकूण 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं। 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यातही अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासोबतच अर्थ खातं सुद्धा सोपवण्यात आलं। 2023 साली अजितदादा महायुतीत गेले, तेव्हा सुद्धा उपमुख्यमंत्री पद